मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल. सभागृहामध्ये विशेष बैठकीमध्ये आज सकाळी सातारा जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जो गोंधळ झाला त्या संदर्भामध्ये अचानकपणे चर्चा उपस्थित झाली आणि त्या चर्चेमध्ये सहभागी होत असताना मंत्री शंभूराजे, मंत्री मकरंद आबा, मंत्री उदयजी सामंत, मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर 289 द्वारे अनिल परब यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. हेमंत पाटील, संजय खोडके, मनीषा कायंदे, विक्रम काळे, त्याचबरोबर आता शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, भाई जगताप. 289 तुमचं नाव होतं, परंतु आपले विचार अनिल परबांनी मांडले. पावरा पॅटर्नने घेऊन डायरेक्ट ट्रान्सफर टू अनिल परब. त्यामुळं या सदनामध्ये जी सत्ता पक्षाकडून आणि विरोधी पक्षाकडून चर्चा झाली त्या अनुषंगाने आता हेमंत पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये आयुधाचा देखील आधार घेतला. आपण देखील वेगवेगळे प्रेसिडेंट सांगितले. प्रवीण दरेकरांनी देखील वेगळ्या पद्धतीची हरकत घेतली. माननीय विधिमंडळाचे नेते आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील खालच्या सभागृहामध्ये सखोल चौकशीचे आदेश पारित केलेले आहेत आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी देखील आपल्या बोलण्यामध्ये सांगितलंय की चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही, तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईन. बिल मी सगळे राखून ठेवलेले झालेले निर्णय आता मी रुलिंग देतो त्याच्यात. आपली हरकत एवढीच आहे की आपण या सभागृहामध्ये परत एकदा कालच्या सारखी एक वेगळ्या प्रकारची लोकशाहीची हत्या होते. माझे गंभीर्याने इथं उल्लेख करतोय. एक वेळेला चर्चा झाल्यानंतर रुलिंग दिल्यानंतर परत तुम्ही त्याचा रुलिंग देण्यासाठी निर्णय राखून ठेवता, याचा अर्थ त्याला वेगळा वास आहे. मग कालच्या झालेल्या घटनेला तुम्ही शिक्कामोर्तब करताय की सत्तेचा उपयोग करून आपण ज्या पद्धतीने काल केला, जो एसपी एका मंत्र्यांना या ठिकाणी मंत्र्यांना सभापती महोदय सगळी चर्चा झालेली, पुन्हा ती चर्चा आपल्याला करता येणार नाही आणि त्यामुळे मी निर्देश दिलेले आहेत, मी रुलिंग दिलेला आहे, निर्णय राखून ठेवलेला आहे. त्यामुळे झालेल्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये निर्णय राखून ठेवलेला आहे. योग्य वेळी तो निर्णय दिला जाईल. आता नेक्स्ट बिल आशिष शेलार. या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने मी या संदर्भामध्ये आपण विनाकारण अनावश्यक संशय कल्लोळ उभा करण्याचं कुठलंही काही कारण नाही आणि त्यामुळं आपण निर्देश दिले, रुलिंग दिली, जी सभागृहात चर्चा झाली तो निर्णय मी राखून ठेवलेला आहे
आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. त्याच्यामुळे निर्णय राखून ठेवलेला आहे. निर्णय योग्य वेळी दिला जाईल. रुलिंग दिले नाही, निर्देश दिलेले आहेत.